हे गाईज, मी गौरीमने वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज कोकणातला दिवस दुसरा आहे आणि आम्ही आज नाश्त्याची ऑर्डर दिली होती, जे की आंबोळ्या. ते आपण खाऊन बघूयात कशा आहेत. चटणी खूप सही आहे, रसाची टेस्ट पण सांगते. चण्याची डाळ सारखं काय उसळ. हा सही. कसा आहे नाश्ता? सो गाईज, आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. सुंदर अशा आंबोळ्या खाल्ल्या आहेत, ते पण एकदम घरगुती. प्लस आम्ही आता फिरायला चाललो आहे. तुम्ही बघू शकता मी रेडी झाली आहे, सुंदर असा स्कर्ट घातला आहे. आम्ही आता जात आहोत दाभोळला. जेट्टीने जाणार आहोत, खूप मजा येणार आहे. नेहमी आम्ही जेव्हा लहानपणी पण दाभोळला जायचो तेव्हा आमचे बाबा आम्हाला घेऊन जायचे आणि खूप वेगळाच एक्सपिरियन्स होता तेव्हा. आज पण जाणार आहोत, गाडी घेऊन जाणार आहोत. प्लस आता मी ते फिरते, ही जागा पूर्ण झाडांनी भरलेली आहे. तुम्ही बघू शकता, ही काजूची आणि आंब्याची झाडं आहेत. प्लस खूप सही मजा येते. तिथे दाभोळला ना चंडिका देवी आहे, जी गुहेत आतमध्ये आहे. सो मे बी तिथे पण अलाउड नसेल पिक्चर्स काढायला, बट मी एक छोटासा पिक्चर टाकेन, पण मी फोटोज घेणार नाही तिकडे. मे बी मी गुगलवरतून या कुठून तरी मी चेक करीन, या कोणी टाकला असेल तर. जिथे आम्ही स्टे करतो आहे तिकडची एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे सगळं हे लोक घरात बनवतात. दहीपासून सर्व गोष्टी, म्हणजे एकही वस्तू विकत नाही आणली जात. सो सगळं हेल्दीकडे तुम्हाला भेटणार आहे. प्लस मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते, इथे लोक काजूचं प्रोसेस करतात. प्लस आम्ही आता जाणार आहोत मंदिरात. इकडून चाफ्याची फुलं पण आम्ही घेतली आहेत आणि जी पण फुलं आम्ही घेऊन जाणार देवाला ती इथूनच गार्डनमधून घेणार आहोत. सो काहीच मार्केटमधून नाही. ही छोटी खोली आहे, तिथे काजूचं सगळं मेकिंग चालू आहे. इथे आपण काकीला विचारूया काजूचं ते काय करतात. काकी, मला सांगू शकाल की काजूचं हे काय झालंय, ते काजूच्या झाडापासून काढता काय करता? हे आधी काढायच्या, नंतर बॉईल करायच्या, नंतर कटिंगला आणायच्या, नंतर डायरला टाकायच्या. कटिंग मशीन. कटिंग मशीन. ओके, ही कटिंग मशीन आहे, मी तुम्हाला दाखवते. नंतर हे काजू काढले जातात. हे यांचं गार्डन आहे इकडे पाठी. यांचा फोटोशूट चालू आहे इकडे आणि माझी मम्मी पण इथे चाफ्याच्या इथे गेली आहे फोटोज काढायला आणि ती मला सांगते आता फोटोज काढूयात. दादा आणि पप्पा तर मी तुम्हाला दाखवलं. दादा आहे, गाडी चालवत आहे आणि पप्पा आहेत. सो आम्ही बाप्पाला पण सुंदर असं फूल घेऊन आलोय. सो काही पावसाची सुरुवात झालेली आहे, बघू शकता. रिमझिम रिमझिम पाऊस आणि पुढे लाल परी पण आहे.
ते आपल्याला दिसेल. ही बघा, ही बघा, ही बघा, लाल परी. सो गाईज, फर्स्ट क्वेश्चन, तुम्हाला कोकणात यायला का आवडतं? ओके, वहिनीने हात उचललाय. कोकणात येणं म्हणजे कोकणात आम्ही सगळे कोकणातले आणि कोकणाचा निसर्ग आणि इकडची शांतता मनाला एकदम प्रसन्न करून जाते. रोजची मुंबईची धावपळ दगदग त्यातून हे आमचे जे दिवस असणार आहेत ते आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. आणि एक पीस आहे कोकणात, जो निसर्ग आहे तो वेड लावतो. आणि कोकणात सगळं छान आहे. कोकण हा परिपूर्ण आहे निसर्गाने आणि त्यामुळे जे इकडचं अनुभवणं जे आहे निसर्गाचं आणि मेन म्हणजे इथे जेवण, कोकणाची खाद्य संस्कृती खूप छान आहे. आत्ताच आम्ही सकाळी आंबोळ्या खाल्ल्या, छान होत्या, खूप सुंदर होत्या आणि मजा येते. कोकणाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे, पण छान वाटतं. खरं यायला आवडतं आम्हाला आणि आम्ही नक्की तुम्हाला पण रेकमेंड करू. फक्त येऊन थोडं दंगामस्ती करा, मजा करा, पण निसर्गाची वाट लावू नका. जे काय कचरा असेल, जो काय तुम्ही मजा केलेला असेल ना, ते सगळं आपल्यासोबत घेऊन जा. कोकणाला जसा तो आहे तसा ठेवा बस. ये वाव, नाईस आन्सर. वाव, टाळ्या टाळ्या. Time to repeat the story once again, but this time I'm different. I'm in your feels like it's closing in at a distance. Straight love can be plain, so form my resistance. Taking you from those who know they've been here before. To guide you through, to find the truth. कोकणातली मैत्रीण. मेघा आणि गौरीची माहिती. क्यूटूच चालल्यात. सो गाईज, दुसरा प्रश्न, मे महिन्यामध्ये तुम्हाला स्पेशली कोकणात यायचं का वाटतं? मी सांगते याचं उत्तर. का म्हणजे माहितीये का, लहानपणापासून आम्ही मे महिन्यात गावी आलेलो आहे, त्याच्यामुळे ती आवड तर अगदी आहेच आमची. लहानपणापासून गावी यायचो, कधी शाळांना सुट्टी लागते आणि आम्ही गावी जातोय आणि ती गावाला जाऊन मग ती रानात जायचं, तिकडची ती करवंद गोळा करायची, अजून काय फणस आंबे, हे सगळं ते गावाला मे महिन्याच्या सुट्टीतच खायला मिळतं. त्याच्यामुळे मे महिना असं वाटायचं कधी ते शाळेला सुट्टी लागते आणि आम्ही गावी जातोय. आणि हे पहिल्यापासून ते आम्हाला आवडत आले, त्याच्यामुळे अजून सुद्धा तसंच वाटतं की काय थोडेफार काय जे काही सुट्टीचे दिवस असतील ते जावे गावी, आंबे फणस जो काय रानमेवा असेल गावचा तो खावा. आणि ते निसर्ग सौंदर्य काय सांगायलाच नको, ते तर सगळ्यांनाच माहिती आहे कोकणचा. त्याच्यामुळे कोकणात जायला तर म्हणजे खूपच खूपच भारी वाटतं. ओके, टाळ्या गाईज, टाळ्या. सो गाईज, तिसरा क्वेश्चन, गावी येताना तुम्हाला कसा प्रवास करायला आवडतो? ओ, दादा सांगणार आहे. नाईस. नाही, सो ह्याचं प्रश्नाचं उत्तर मी देतो. प्रवासाबद्दल सांगायचं गेलं तर मला माझा प्रवास माझ्या स्वतःच्या गाडीने करायला आवडतो. बिकॉज मला गाडी चालवायला खूप आवडतं आणि त्यावरती मला कोकणात यायचं तर अजून मी एक्सायटेड असतो. सकाळ सकाळ ते उठायचं, गाडी काढायची असते, सकाळी निघायचं 4 वाजता आणि कसं मुंबईचं ट्रॅफिक सोडलं का कसं 6-7 वाजेपर्यंत आपण एकदा पेन पनवेल क्रॉस केलं का मग समजायचं की आपण आपल्या गावी आलेलो आहे. आणि त्या आपल्या कोकणातल्या गावाचं वैशिष्ट्य आहे की एकदा पण आपण त्या रस्त्यांवरती गेलो की आपलं गाव आलं असं फील होतं. आणि त्यामुळे मला गाडी चालवायला कोकणामध्ये आणि कोकणामध्ये माझ्या गाडी घेऊनच यायचं खूप मला आवडतं. सो मी खूप एन्जॉय करतो. नागमोडी बळणे असतात, हे असं निसर्ग सौंदर्य असतं आपल्या कोकणामध्ये. निसर्ग बघत बघत कार ड्राईव्ह करायची, हे सगळं मला, म्हणून मला गाडी ही द बेस्ट ऑप्शन वाटते. बाय रोड स्वतःची गाडी घ्या, कधी पण उचला, कोकणात या. फक्त आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे कोकणात आणि राहायला खूप मजा येते आणि निसर्ग एन्जॉय करायला भेटतं. दॅट्स इट. ये टाळ्या गाईज, टाळ्या. अजून एक इथे मी ऍड करेन, तरी माझी मम्मी
तिला खूप आवडतं असं की कुठे जांभळाचं झाड असेल या आंब्याची झाडं असेल तर तिकडे आम्हाला थांबून तिकडचं आस्वाद ते काजू वगैरे ते सगळं आस्वाद घ्यायला खूप आवडतो. सो हा आम्ही कोणाचे घेत नाही पण रस्त्यावरती पडलेले असेल तर ऑब्व्हियसली कोकणातून आम्ही हे एन्जॉय करतो. कोकणात असं कोणाचे काजू किंवा आंबे प्लीज त्यांना विचारल्याशिवाय घेऊ नका, कारण ते खूप मेहनत करतात त्यासाठी आंब्यांसाठी वर्षभर ते, कारण काही जणांचा व्यवसाय असतो त्यामुळे प्लीज याल तर त्यांना विचारून घ्या. कोकणातली माणसं साधी भोळी आहेत, बिचारी देत मला आंबा एखादा पण चोरू नका. फाईन आहे 500 रुपये. Outside corner store, greeted by some folks I've never seen before. This time I smile different. Maybe I'll take a page from the sun and its lovely yellow rays, and finally be the world shining. सो गाईज लास्ट क्वेश्चन, कालचा एक्सपिरियन्स कसा होता? काल पूर्ण दिवस आपण प्रवास केला, नंतर आपण वेणेश्वर फिरलो. तुमच्या लोकांचा प्रवास कसा होता, म्हणजे काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? वहिनी आपल्याला पहिले एक्सपिरियन्स सांगणार आहे तिचा कालचा. एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही खूप एक्सायटेड होतो सगळे ह्या ट्रिपसाठी, या ब्रेकसाठी, कारण की कोकणात यायला आवडतं सगळ्यांनाच. आम्हाला सकाळी मस्त प्रवास सुरू केला 4 वाजता आणि प्रियेशने खूप छान प्रकारे ड्राईव्ह करून आम्हाला इथे मस्त आणलंय आणि कोकणातला निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत घेत आम्ही आमच्या स्टेमध्ये शिवसृष्टीमध्ये पोचलो. हा स्टे माझ्या सासऱ्यांच्या ओळखीत होता आणि खूप सुंदर जागा आहे ही, खूप मोठी आहे, प्रशस्त आहे एकदम आणि खूप झाडं लावली आहेत. जे काका काकू आहेत इतकं प्रेमाने आदरात इतकं त्यांचं म्हणजे आमच्यासाठी चाललंय. इतकं छान छान जेवण करून आम्हाला ते खाऊ घालतायत. त्यांची स्पेशालिटी आज आम्ही 2 दिवस झाले, म्हणजे काल दुपार, संध्याकाळ आणि आता सकाळचा ब्रेकफास्ट. सो मस्त जेवण पण खूप छान आहे आणि ते दोघेही खूप छान आहेत, स्वीट आहेत. आणि नंतर आम्ही थोडासा रेस्टची गरज होती आम्हाला आणि तेव्हा आम्ही छोटा एक नॅप घेऊन आम्ही वेळणेश्वरला गेलो. वेळणेश्वरला मी याआधी कधी आली नव्हती. सुंदर मंदिर आहे शंकराचं आणि एकदम जुनं बांधकाम आहे ते. आय थिंक खूप सुंदररित्या बांधलं आहे, खूप मोठा आहे, प्रशस्त आहे आणि त्याच्या लागूनच एक मस्त वेळणेश्वर बीच आहे आणि बीच आहे आणि जवळच मंदिर. सुंदर आणि बीच पण खूप क्लीन होता. आम्ही खूप एन्जॉय केलं बीचवर. आपल्या मुंबईत, आम्ही वसईत राहतो, त्या वसईत पण खूप छान बीचेस आहेत, पण कोकणातले बीचेस खूप छान आहेत आणि स्वच्छ होतं पाणी, स्वच्छ आणि निसर्ग सगळं छान होतं. मस्त गेला दिवस पहिला. I'm in your fields like it's closing in at a distance. Strive love can be plain, so form no resistance. Take a cue from those who know they've been here before to guide you through, to find the truth. Outside corner store, greeted by some folks I've never seen before. This time I smile different. Maybe I'll take a page from the sun and its lovely yellow rays, and finally be the world shining. And when it feels like it's सो ही जेट्टी आहे गाईज आणि वाटतं 20 ते 30 गाड्या बसतात. आम्ही आता वर चाललोय तिथे बसायला. प्लस आमचं ड्रायव्हर सोडून 4 जण आहेत आम्ही. सो दादाची तिकीट नाही कन्सिडर करा, ते गाडीसोबतच कन्सिडर होतं. सो आम्ही 4 जण आहेत, तर आमचे 280 घेतलेत. सो जाऊयात.
सो गाईज आम्ही इथे मंदिराच्या बाहेर आहोत. इथे चपला काढतोय आणि आत हे एंट्रन्स आहे. आणि इथे आम्ही आता हातपाय धुवायला आलोय. खूप सुंदर असं मंदिर आहे. हे दोघे आहेत आंबा प्रेमी. आणि गाईज इथे आम्ही पडलेलेच आंबे गोळा करतोय. सो गाईज हे गाभार आहे. आतमध्ये गुफा आहे. ते गुफेच्या आत देवी आहे. ते देवीचं सामान आहे जे तुम्ही घेऊ शकता. इथे बसून आपण गार कोकम सरबत पिणार आहोत. कोकणात आलात तर कोकम सरबत प्यायला विसरू नका. एकदम फ्रेश आणि ताजे कोकमचं बनवतात. हा 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 कसं आहे थंडगार वाटतंय की नाही? थंडगार वाटतंय की नाही तुम्हाला? हो तुला वाटतंय. They've been here before to fight through to find the truth. आंबे बघा आंबे पुन्हा झाड भरले. वेअर इज आंबे लवर? रायवळी आंबे सगळे मस्त अडीला पिकते गोष्टी. थोडेसे इथे असते जवळच तर हाताला लागले असते. सो गाईज आम्ही आता देवीचे दर्शन घेऊन इथे घरकुलला नॉनव्हेज थाली खायला आलोय. इथे हे दाभोळच्या बस स्टॉपच्या इथे जवळच आहे. तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. खूप जास्त मस्त सुगंध येतो कारण की काकी आता फ्रेश फ्रेश पापले तळतायत. सो बघूया कसं आहे जेवण. गाईस ही थाली आहे. त्याच्यात पापड, भात, नंतर हा रस्सा, कांदा, लिंबू आणि ही पापलेट. आणि आजोबा आणि आजी इथे काम करतात म्हणजे त्यांची खानावळ आहे. आणि गर्दी बघा. मम्मी आणि पप्पा इथे बसलेत. आई कशी आहे? ही 560 ची थाली आहे. सुंदर असं घरगुती जेवण. एक आजी आजोबा चालवतात. नक्की विजिट करा. या हा हा गरम गरम मजा येते.
खूप सुंदर हा एकदम काय चव आहे. आणि हे त्या मी प्रॉन्स मागवले कोलबी बघू शकता खूप मोठे आहे पण एक खाडीचीच मच्छी आहे ही. सो फ्रेश आहे एकदम सही. कशी आहे दादा? खूप बिझी आहे तो खाण्यात. वहिनीचं रिॲक्शन बघूया आपण. ना खूप फ्रेश आहे आणि मी नक्की बोलेन की विजिट करा. And it all feels like it's closing in at distance. Strength, love can play as a form of resistance. Take a cue from those who know they've been here before to guide you through to find the truth. तो गाईज आमचं मच्छी खाऊन झालंय आणि आम्ही इथे मध्येच थांबलोय रस्त्याच्या. आणि मम्मी इथे आंबे गोळा करते आणि दादा इथे करवंद काढतोय. हे बघा जरा हे फळं खाऊयात. आई करवंद दाखव मला ती. हे बघा आहा आंबा आंबा आंबा. थोडेच मिळाले. करवंद करवंद. हो तिथून पिशवी काय ना हो. तुम्हाला माहिती असं काय ते म्हणतात जसं खाल्लं ना का लाल असेल ना आतमधून तो कोंबडा आणि वाईट असेल तर कोंबडी. एवढी शेतात जमा करते बोलू पण मला कोंबडा भेटला कोंबडा. छान गोड आहेत हे. आरामात हळू काटे लागतील रे. हे आंबेवाली बघूया आपण. हे बघा हिने किती आंबे गोळा केले. आणि बघा माझी मम्मी. मम्मी हाय. ही बघ करवंद हाताला लागतं तिकडे. कशी आहेत मम्मी? गोड एकदम. एकदम गोड. पुढे काढायला एकदम गोड आहे. कसा आहे? मस्त होता. गोड गोड होता. मजा येते खायला. मज्जा. आणि आंबा पण. गाईज आम्ही आता अंजनवेलच्या लाईट हाऊस आणि डॉल्फिन पॉइंटला आलो आहोत. बट आजचं बॅड लक आहे की टेक्निकल इश्यूमुळे आम्हाला आज जाता येत नाही आहे. आणि तुम्ही जर आलात तर टायमिंग इकडचा दुपारी 3 ते 5 आहे. त्याच्या बाजूलाच लागून हे टाळकेश्वर मंदिर आहे. तिथे तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि बाजूला सुंदर असा तुम्हाला व्ह्यू बघायला मिळेल. Open eyes to see
सुंदर असा सनसेट आम्ही स्टेच्या टेरेसवरून एन्जॉय करत आहोत. आणि मस्त चहा पितो काकीच्या हातचा आणि त्यासोबत आम्ही गुहागरच्या तळीवरून वडापाव आणलाय फेमस. सो खाऊन बघूया कसं आहे. छान आहे. फक्त चटणी नाही आणि वडापाव सुंदर आहे. Mama resistance. Take a cue from those who know. They've been here before to guide through to find the truth. सो गाईज खेळून झालेला आहे आणि गप्पा पण मारून झाल्यात आणि गरमागरम जेवण आलं आहे आणि आज आम्ही चिकनचं जेवण बोललो आहे. बघूया खाऊन. हे आहे कांदा आहे, नंतर हे सुकं चिकन, रस्सा चिकन आणि सोलकढी. दुपारी पण आम्ही सोलकढीची वेट करत होतो पण नव्हती. दुपारी आपण शोधत होतो ना सोलकढी. कसं आहे मम्मी? छान आहे, मस्त. सुंदर. टेस्ट करून बघूयात. आहा मस्त सुंदर. छान आहे आपल्या सुंदर. नाही बरोबर आहे. बरोबर आहे मस्त. सुकं चिकन छान, रस्सा चिकन. मला सेम घरच्यासारखं वाटतंय मम्मी करत अशी. मस्त. सो गाईज आमचं जेवण झालेलं आहे. खूप सुंदर जेवण म्हणजे खूप टेस्टी मी बोलू शकते. आणि मेन तर मला ना तुम्हाला सोलकढीबद्दल सांगायचं आहे. वहिनी सोलकढी कशी होती? सोलतृप्त. आणि खूप 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 अमेझिंग जेवण होतं. मी तुम्हाला नक्की सांगेन की इथं तुम्ही स्टेला पण या, इकडचं जेवण पण ट्राय करा. अप्रतिम. वाव. जे की तुम्ही ट्रेकला जाता या तुम्हाला काजवे बघायचे असतात, फायरफ्लाईज. इथे आता लाईट गेली आहे पण इथे मला दादाने सांगितलं लाईट बंद करून काजवे बघ. इतके सुंदर. Folks I've never seen before. This time I smile different. Maybe I'll take a page from the sun and its lovely yellow rays. एवढा झूम होतो, एवढं दिसतं. आता बघा मॅजिक. इट्स मॅजिक. वाव वाव मस्त. सुंदर. लेन्समुळे ते खूप आणि खूपच सुंदर. हात एकदम स्टील ठेवा लागतो एकदम. दी फोटोग्राफर. एकदम झूमला वेट बघायचं किती जवळपास. हा आम्ही इथे स्टेला राहतो तिथे तर दादाला फोटोग्राफीची पण आवड आहे. सो त्यांनी आम्हाला मून पण दाखवला आणि सुपर्ब. सो आजचा मी डे 2 इथेच एंड करते. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.